थंडी सुरू झाली आहे आणि सोबतच लहान मुलांमधील सर्दी खोकल्याचं प्रमाण देखील वाढताना दिसतंय. त्यामुळे अशा वेळेला त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण कोणकोणते पदार्थ त्यांना देऊ शकतो याचं डिस्कशन आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजेच हळदीचं दूध. लहान मुलांमध्ये जर का सर्दी खोकला झाला असेल त्यावेळेला देखील किंवा सर्दी खोकला होऊ नये याच्यासाठी देखील तुम्ही त्यांना दररोज हळदीचं दूध देऊ शकता. हळदीमध्ये कर्क्युमिन असते, जे की एक अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, ज्याचा उपयोग व्हायरसेस किंवा बॅक्टेरियाजला किल करण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हळदीमध्येच अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज देखील आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये लवकर रिकव्हरी होण्यासाठी हे फार महत्त्वाचं कार्य करते. आता हे हळदीचं दूध बनवताना फक्त गरम दुधामध्ये हळद मिक्स करून न देता ॲक्च्युअलमध्ये बॉईल मिल्कमध्ये तुम्ही हळद मिक्स करू शकता. याच्यासोबतच ती जेव्हा शिजत असतं किंवा जेव्हा ते उकळत असतं दूध, त्याच वेळेला त्याच्यामध्ये तुम्ही काळी मिरी किंवा दालचिनी देखील ॲड करू शकता. आणि अशानंतर जे दूध आहे ते काही प्रमाणामध्ये आटल्यानंतर त्यानंतरच तुम्ही ते बाळाला कोमट गरम झाल्यानंतर देऊ शकता. नंबर 2 आहे मध. मधामध्ये नॅचरल अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज आहेत. यासोबतच ते एक नॅचरली इमल्संट म्हणून देखील कार्य करते. आयुर्वेदानुसार शरीरातील कफदोष वाढलेला असताना मध हे अतिशय उत्तम कार्य करते. मध हे तुम्ही 1 वर्षावरील मुलांना देऊ शकता. याच्यामधल्या नॅचरल इमल्संट प्रॉपर्टीजमुळे ते घशाला किंवा थ्रोटला आराम देते आणि त्यामुळेच कफाची सतत येणारी उबळ ही कमी करते. लहान मुलांमध्ये तुम्ही दररोज अर्धा चमचा सकाळ संध्याकाळ मध देऊ शकता, पण यासोबतच तुम्ही कुठल्याही प्रकारचा काढा असेल त्याच्यामध्ये देखील मिक्स करून त्यांना दररोज देऊ शकता. नंबर 3 आहे नट्स पावडर. लहान मुलांमध्ये स्पेशली 6 महिन्यापेक्षा मोठ्या बाळांमध्ये तुम्ही नट्स पावडर वापरू शकता. नट्समध्ये खास करून अक्रोड आणि बदाम. अक्रोड जे की उत्तम स्रोत आहेत ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे आणि बदाममध्ये व्हिटॅमिन ई, आयर्न आणि मॅग्नेशियम असतं, जे की बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट आणि ओव्हरऑल ग्रोथसाठी फार महत्त्वाचं आहे. नट्स पावडर तुम्ही त्यांना दररोज दुधामध्ये किंवा त्यांच्या खीरमध्ये मिक्स करून देऊ शकता. लक्षात ठेवा, 5 वर्षापेक्षा खालील बाळांमध्ये आपण डायरेक्टली नट्स देत नसून फक्त नट्स पावडर देतो, कारण की त्यांच्यामध्ये चोकिंगचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे 5 वर्षापेक्षा लहान बाळांमध्ये तुम्ही फक्त नट्स डायरेक्टली न देता त्यांची पावडर करून. नंबर 4 आहे गाजर. थंडीमध्ये मिळणारे फ्रेश गाजर हे तुम्ही बाळांना देऊ शकता. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के यासोबतच फायबर असते. गाजरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यामुळेच ते एक नॅचरल इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करते. यासोबतच गाजर हे दातांमधली आणि गम्समधली घाण काढण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळेच तुमची बाळं जी 1 वर्षापेक्षा मोठी आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही गाजराचे तुकडे हे चावून चावून खाण्यासाठी देखील देऊ शकता. जी मुलं 6 ते 12 महिन्यातली आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही गाजराची प्युरी करून देऊ शकता. यासोबतच जी मुलं 12 महिन्यापेक्षा मोठी आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही गाजर टाकून बनवलेला राईस देखील देऊ शकता. नंबर 5 आहे व्हेजिटेबल सूप. याच्यामध्ये तुम्ही सेपरेट कॅरेट सूप किंवा टोमॅटो सूप असं सेपरेटली देऊ शकता. यासोबतच तुम्ही मिक्स व्हेजिटेबल सूप देखील देऊ शकता. सूपचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हे देखील आहे की सूप गरम असल्यामुळे ते थ्रोटला किंवा गळ्याला त्यांना एक सूदिंग इफेक्ट देते. यासोबतच सर्दी आणि खोकल्यामध्ये पाण्याचं प्रमाण देखील बाळांचं कमी होतं आणि त्यामुळे सूप दिल्याने तुम्ही हायड्रेशन देखील मेंटेन करण्यामध्ये तुम्हाला मदत होते. नंबर 6 आहे शुद्ध गाईचं तूप. गाईचं तूप हे त्यांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी फार महत्त्वाचं आहे. अशा वेळेला जेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये गाजराचा हलवा देणार असाल किंवा कुठल्याही प्रकारची खीर देणार असाल तर त्याच्यामध्ये वरून तुम्ही तूप ॲड करून देऊ शकता. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए आहे, जे की एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. अशा वेळेला त्या व्हिटॅमिन एचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी देखील तूप हे अतिशय महत्त्वाचं कार्य करते. नंबर 7 आहे रताळं. उकडलेलं रताळं हे लहान मुलांमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी तर महत्त्वाचं आहेच, पण यासोबतच ते लहान मुलांना वेट गेन होण्यासाठी देखील मदत करते. नंबर 8 म्हणजे फळं. या सर्दीच्या सीझनमध्ये आपण लहान मुलांना नक्की कोणकोणती फळं देऊ शकतो, तर सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे पेरू, जे की एक उत्तम स्रोत आहे व्हिटॅमिन सीचं, ज्याच्यामध्ये संत्र्यापेक्षाही जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. दुसरं आहे ते म्हणजे संत्री, जे की एक गुड सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी आहेत. यासोबतच त्याच्यामध्ये फायबर आहेत. तिसरं आहे ते म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, पोटॅशियम आहे, जे की लहान मुलांच्या ओव्हरऑल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी फार महत्त्वाचे आहे. यासोबतच तुम्ही तुमच्या मुलांमध्ये अजून नवीन नवीन काय काय पदार्थ देताय ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.